आशीष शेलार बोलतायत, आपण थेट जाऊयात। प्रदेश के अध्यक्ष बावनकुळे जी, इन्होंने इस बैठक की संचालन और नेतृत्वता की। भारतीय जनता पार्टी 4.5 घंटे में हम सब नेताओं ने चर्चा करने के बाद आने वाले विधानसभा चुनाव में जीतने का रोड मैप लेकर हम आगे बढ़ रहे हैं। 10 जुलाई तक 288 विधानसभा में 700 से भी ज़्यादा मंडलों में प्रत्यक्ष रूप से फीडबैक और कार्यक्रम, इसकी एक रचना हमने सहयोगी दलों के साथ मिलकर तय की है। चुनाव हम सहयोगी दलों के साथ लड़ेंगे भी और जीतेंगे भी, और उसमें सभी का सहयोगी दलों के समर्थन को लेकर हम आगे बढ़ रहे हैं और इस विषय में विस्तृत चर्चा और निर्णय किए। कल जो महाराष्ट्र का बजट हुआ उसका स्वागत महाराष्ट्र की जनता कर रही है, जिसका केंद्र बिंदु विद्यार्थी भी है, किसान भी है, हमारी माताओं बहनों का भी उसमें विश्वास है। हर गरीब, हर व्यक्ति का वहाँ पर कल्याण का विषय लेकर हमारा बजट है। उसके अभिनंदन का भी प्रस्ताव हुआ। तीसरी बार लगातार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में सरकार बनी, उसका अभिनंदन का प्रस्ताव हुआ। एक बड़ा अच्छा कार्यक्रम निचले जमीनी स्तर पर चुनाव की जीतने की रणनीति का लेकर हम आगे बढ़े। हम सरकार बनाएंगे और जनता की सेवा करेंगे। पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न, जो लोकसभामध्ये मतं तुमच्यापासून दुरावलेली होती, विशेषतः दलित समाजातील मतं असतील, मुस्लिम समाजातील मतं असतील, त्यांच्यासाठी काही वेगळी चर्चा केलेली आहे? संघटनात्मक काही बदलाचा विषय नाही। भारतीय जनता पार्टी सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास याच घोषणेवर काम करते। त्यामुळे आम्ही सगळ्यांनाच बरोबर घेऊन या निवडणुका जिंकू, त्यांचा विश्वास संपादन करू, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचू, छोट्या छोट्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा पूर्ण आमचा रोडमॅप आहे। पवार साहेब वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी तरी बोलताना विचार केला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे। इंडिया अलायन्सने पवार साहेब खोटं बोलणं मान्य केलं असेल आणि म्हणून त्यामुळे फेक नरेटिव्ह आणि खोट्या नरेटिव्हवर महाराष्ट्रात पवार साहेब तुम्ही मतं घेतलीत, जनता विचारते आमच्या अकाउंटवर 8,500 रुपये कधी येणार, खटाखट खटाखट 1 लाख रुपये कधी येणार, आणि म्हणून तिथना तोंड लपवण्यापासून इंडिया अलायन्सचे नेते हे फिरतायत। भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांनी आम्ही दिलेला महायुतीचा अर्थसंकल्प हा थेट मदत करणार आहे। शरद पवारांनी असं म्हणलेलं आहे, लोकसभेला जसं मोदींनी सभा घेतल्या तशा सभा विधानसभेला त्यांनी जास्तीत जास्त घ्याव्या। त्यांची भीती पोटातली बोलते आहे, नक्कीच निवडणुकीत ते दिसेल। पण मोदींनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या ठिकाणी लोकसभेला पराभव झाला भाजपचा, म्हणून विधानसभामध्ये निवडणुका घ्याव्यात मोदींनी, असं पवार म्हणतायत। पवार साहेब असो व महायुती असो, यांच्या पोटात माननीय मोदीजींच्या सभांची भीती भरली आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे ते विधान करतायत। मोदीजींच्या नेतृत्वातच आणि माननीय आमच्या सर्व नेतृत्वाच्या भाषणांच्या सभांसहित आम्ही निवडणुका जिंकू। विधान परिषदेच्या जागाबाबत काही चर्चा झाली? तर यावेळी आशीष शेलारांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे। आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीत प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी आढावा घेतलेला आहे। तर यावेळी माध्यमांशी बोलताना राज्यात महायुती म्हणून लढू आणि जिंकू, तर सामान्यांना केंद्रबिंदू मानून बजेट बनवल्याचं वक्तव्य देखील यावेळी आशीष शेलारांनी केलेलं आहे।